सावित्रीबाई फुलेंचं स्मारक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे, ऊर्जाशक्ती आहे आणि या ठिकाणी येऊन ऊर्जा घेऊन तव्या दमानं काम करायची प्रेरणा इथून मिळते. आणि आपण सगळ्यांना बघितलं असेल की ही समाजव्यवस्था घडवण्यामध्ये, समाजव्यवस्था बदलवण्यामध्ये आणि आज जो क्रांतिकारी बदल आज भारतामध्ये दिसतो आपण सगळेजण बघताय की आज स्त्री शिक्षणाचा विषय असेल, महिला आज पुरुषांच्या बरोबरीनं समाजामध्ये काम करत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला नवनवीन क्षेत्रामध्ये पुढे जाऊन यश प्राप्त करत आहेत. या सगळ्या गोष्टीचा पाया ज्यांनी रचला त्या सावित्रीबाईंची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या दिवशी या ठिकाणी आम्ही सगळेजण इथे येतो. खास करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि सहकारी आणि सावित्रीबाईंच्यावर प्रेम करणारे सगळाच समाज या ठिकाणी येतो. इथून एक प्रेरणा घेऊन जातो आणि ती प्रेरणा घेऊन वर्षभर पुरेल एवढी शक्ती इथून मिळते आणि त्यातून काम करत असतात. काँग्रेसचे जे नेते विजय वडेट्टीवारांनी टीका केली की सरकार ओबीसींवरती अन्याय करणारं सरकार आहे. छगन भुजबळांसमोर त्यांनी दोनच पर्याय ठेवले, एक म्हणजे भाजपमध्ये जाणं किंवा मग नसेल तर स्वतःचा एखादा पक्ष टाकणं. कोणी? विजय वडेट्टीवार. आपण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने इथं आलेलो आहे. वडेट्टीवार काय म्हणतात तो आजच्या पवित्र दिनी त्यांचं नाव घेऊन इथं चर्चा होणं अपेक्षित नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक आहे, ते सामनासारख्या दैनिकामधून झालेले गडचिरोलीमध्ये जे काम केले त्या कामाचं कौतुक होतं. अजून आगे देखो होता है क्या. खूप चांगलं काम, खूप आदर्शवत काम 2014 ते 2019 साली देवेंद्रजींनी केलेलं होतं. त्यानंतरही आपण बघितलं असेल आत्ताच्या 2.5 वर्षामध्ये पण खूप चांगलं काम केलं होतं एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा. आणि आता आपण बघाल की आता महाराष्ट्र थांबणार नाही. आता खूप वेगानं महाराष्ट्र पुढे जाईल आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली समाजातल्या सगळ्या घटकांना, सगळ्या क्षेत्रामध्ये आज विकासाच्या दिशेने महाराष्ट्र मार्गक्रमण करेल हे आपण सगळेजण बघाल. गडचिरोली हे त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे की आपण बघता की गडचिरोली आज विकासाच्या दिशेनं पुढे चाललं आहे. तिथला नक्षलवाद आज समोर उच्चाटनाच्या दिशेनं आज आपण बघतो ते चाललेलं आहे आणि हेच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या प्रगतीचं लक्षण आहे. ग्रामविकास खातं असं आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे की मला कुठलीही मानवनी वंदना द्यायची नाही, पोलिसांनी पुष्पगुच्छ द्यायची गोष्ट कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला येताना किंवा आमच्या मंत्र्यांना येताना पुष्पगुच्छ द्यायचे नाही. तर हे नेमकं आपण एक ग्रामविकास मंत्री म्हणून कसं बघताय? नक्की त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप आदर्श आहेत आणि त्यातलाच हा एक आदर्श आहे. आणि आज मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून दिलेत, आज देवेंद्रजी आपल्या सगळ्यांच्या समोर आदर्श घालून देत आहेत. मला वाटतं यातनं आमच्यासारख्या नवीन पिढीतल्या लोकांना खूप शिकण्यासारखं आहे. आम्ही सगळेजण शिकू त्यात. ग्रामविकास खात्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आबांनी या खात्याला एक चांगलं नावाला आणलं होतं. ग्रामस्वच्छता अभियान अशी सारखी योजना आहे ती राबवली होती. लोकव्यापी योजना राबवण्याचा काय तुमचा मानस आहे का या खात्याच्या? नाही, नक्की आता खातं मिळून मला एक 8-10 दिवस झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही प्लॅन करतो आहे. बाकी खूप काही गोष्टीचं नियोजन करायला अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करायला लागेल. महाराष्ट्रातले सगळे इनपुट घ्यायला लागतील आणि एक नव्यानं काही योजना आणता येते का. आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या किंवा पक्षाच्या माझ्या श्रेष्ठींच्या माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, जनतेच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्या सगळ्या अपेक्षापूर्तीच्या दिशेनं काय करता येईल याचा एक रोडमॅप तयार करून पुढे जायचा प्रयत्न करू. पालकमंत्रीपद कुठल्या जिल्ह्याचं व्हावं तुम्हाला वाटतं? मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्ष ज्या ठिकाणी काम करायला सांगेल त्या ठिकाणी जाऊन काम करण्यामध्ये आनंद असेल. राजन साळवी असतील किंवा इतर लोक असतील जे ठाकरे सेनेचे आहेत ते भाजपमध्ये आता त्यांची इन्कमिंग सुरू होती. अजून माझं आपल्याला विनंती आहे, आपण आज एका पवित्र स्थळी आणि पवित्र कार्यक्रमासाठी आहोत. आपण याच्या पलीकडे जाऊन आपण खूप काही चर्चा व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.